झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय। कणकवली नगरपंचायतीत राणेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा तर गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झालाय। तर देवरुखमध्ये शिवसेनेनं सत्ता राखली आहे। कणकवलीत काँग्रेसचा 17 पैकी 13 जागांवर विजय मिळालाय, तर शिवसेनेला अवघ्या 3 आणि भाजपला 1 जागेवर समाधान मानावं लागलेलं आहे। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये राष्ट्रवादीला 11 तर भाजपला 6 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे। 6 जागांवर विजय मिळालाय। पालकमंत्री भास्कर जाधव यांनी गुहागरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। ही निवडणूक जिंकण्यात त्यांना यश आलंय। देवरुखमध्ये शिवसेनेनं सत्ता खेचून आणली आहे। शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 4 तर मनसेला अवघी 1 जागा मिळाली आहे। या निवडणुकीत राणे आणि जाधवांनी आपापल्या बालेकिल्ल्यात सत्ता काबीज केली आहे। शिवसेनेनं आपलं अस्तित्व राखलंय, तर मनसेत गेलेल्या परशुराम उपरकरांना काहीही प्रभाव पाडता आला नाही। भाजपलाही या निवडणुकीत दारुण पराभवाचं तोंड पाहावं लागलं। तर आपण बघतोय महत्त्वाचे निकाल लागलेले आहेत। कणकवलीमध्ये राणेंनी आपला गड राखलेला आहे, तर गुहागर जाधवांनी जिंकलेला आहे। अर्थातच दोघांसाठी देखील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती, मात्र आपण बघतोय की या दोघांनीही अतिशय चांगल्या रीतीने विजय मिळविलेला आहे। कणकवलीमध्ये राणेंचं वर्चस्व कायम राहिलंय, तर गुहागरमध्ये भास्कर जाधव यांनी आपला गड राखलेला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नगरपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला काही वेळापूर्वीच, आणि कणकवली नगरपंचायतीत राणेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा आणि गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झालाय। ते एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी विकास गावकर आपल्या बरोबर आहे। विकास, आपण बघतोय की अर्थातच नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेची अतिशय अशी ही निवडणूक होती आणि त्यांनी आपला गड राखण्यात यश मिळवलेलं आहे। काय सांगाल? नक्कीच मृदुला, हा जो विजय आहे तो राणेंचा मोठा विजय असा म्हणावा लागेल। ही जी निवडणूक होती ती अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली होती, ती या दृष्टीने की राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांनी महाआघाडी काँग्रेसच्या विरुद्ध उभी केलेली होती आणि खरं आव्हान काँग्रेस म्हणण्यापेक्षा राणेंसमोर निर्माण केलेलं होतं। राणे यांना टार्गेट केलेलं होतं, मात्र या निवडणुकीत राणेंनी एक हाती विजय मिळवत या महाआघाडीला धक्का दिलेला असं म्हणावं लागेल। महाआघाडीपैकी राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही। राष्ट्रवादीची पाठी पूर्णपणे कोर राहिलेली आहे, तर शिवसेनेला मात्र 3 जागा मिळाल्यात। त्यापैकी 2 जागा आहेत त्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या पत्नी आणि त्यांचा भाऊ सुशांत नाईक या दोघांना मिळालेले आहेत। तर सुशांत नाईक याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते 20 वर्षापूर्वी सिंधुदुर्गामध्ये सिद्धर नाईक यांचा हत्याकांड झालेला होता आणि त्यांचा मुलगा आहे सुशांत नाईक, त्यांची पुढची पिढी राजकारणात आली असं म्हणावं लागेल मृदुला। निश्चितच विकास, तुम्ही आमच्याबरोबर हा संदेश सावंत यांच्याकडे मी जाते। संदेश, आपण बघतोय की पालकमंत्री भास्कर जाधव यांनी गुहागरची निवडणूक एक प्रकारे प्रतिष्ठेची केली होती, मात्र आता त्यांना आपण बघतोय की निवडणूक जिंकण्यात यश आलेलं आहे। काय सांगाल? निश्चितपणे मृदुला, एक गोष्ट इथे या ठिकाणी सांगायची वाटते की ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग राणेंनी राखलं त्या उलट परिस्थिती रत्नागिरीत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही नगरपंचायती होत्या, देवरुख आणि गुहागर, या ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खायला लागले। खरं तर खासदार निलेश काणे आणि हे दोन्ही निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या, मात्र एकही सीट या ठिकाणी काँग्रेसला मिळालेली नाहीये दोन्ही नगरपंचायतीमध्ये। तर दुसऱ्या बाजूला भाजपची सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली दिसते। मात्र भास्कर जाधव यांनी जी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती गुहागरची, पहिलंच नगरपंचायतीचं इलेक्शन होतं आणि त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। विधानसभेची रंगीत तालीम याला समजली जात होती आणि त्यामध्ये यश आणण्यात किंवा ही नगरपंचायत खेचून आणण्यात भास्कर जाधवांना पूर्णपणे यश आलंय। एकाकी सत्ता त्यांनी या ठिकाणी मिळवलेली आहे। शिवसेनेने मात्र आपलं अस्तित्व जे आहे ते दोन्ही ठिकाणी गुहागर असेल किंवा देवरुख या ठिकाणी कायम ठेवलंय। देवरुखची परिस्थिती बघितलं तर देवरुखला पूर्वीपासूनच शिवसेनेची सत्ता आहे। ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या सर्व जागा शिवसेनेकडे असतात। तीच परिस्थिती, तेच चित्र आता देवरुखमध्ये कायम राहील। खरंय संदेश, या संदर्भात विकासलाही मला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की आपण बघतोय की शिवसेनेला आपलं अस्तित्व कायम राखण्यात थोडंफार यश मिळालंय, मात्र आपण बघतोय की उपरकर जे आहेत, जे मनसेमध्ये गेले होते शिवसेना सोडून आणि नावं ठेवून, त्यांना मात्र काही प्रभाव पाडता आला नाही। विकास,
नक्कीच मृदुला, सिंधुदुर्गचा विचार करता मनसेला इथे प्रभाव पाडता आलेला नाही. मनसेचे आमदार उपरकर हे शिवसेना सोडून गेलेले होते. त्यानंतर इकडेची सिंधुदुर्ग मागच्या वेळेला कणकवलीला एकच जागा शिवसेनेकडे होती. यावेळेला 2 जागांचा फायदा शिवसेनेला झालेला आहे असं म्हणावं लागेल. खरंय, धन्यवाद आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. संदेश सावंत आणि विकास गावकर हे आमचे दोन्ही प्रतिनिधी आपल्याला रत्नागिरी आणि अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात टाइम टू टाइम अपडेट देत होते. आणि आता आपण परिस्थिती बघतोय की कणकवलीत नगरपंचायतीत राणेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा तर गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झाला. झी 24 तास एक पाऊल पुढे.